आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती दिव्यांग बांधवांचे धरणे आंदोलन सुरू आहे आणि याच संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधला आहे। आमच्या मागण्या दिव्यांग विभागामार्फत आहेत। आमच्या 6 मागण्या आहेत एकूण। आम्ही थोडे दिवस अगोदर ऑनलाईन कंप्लेंट केलेली दिल्लीला आणि दिल्लीमध्ये कंप्लेंट केल्यानंतर दिल्लीवरनं जे आमचं स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय आहे त्यांचा ईमेल महाराष्ट्राचं जे हेड ऑफिस आहे समाज कल्याण आपलं दिव्यांगांचं तिकडे तो ईमेल आलेला आहे। तिकडचे पुरी साहेब मेन आहेत मुख्य आयुक्त, त्यांनी ते पत्र इकडचे जे मुख्य सचिव आहेत अनिल दिगेकर साहेब दिव्यांग भवनचे मेन आहेत त्यांना तिकडे ते पत्र पाठवलं आहे। पण त्या पत्रानुसार ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या कोणी इथं 2 दिवसापासून ऐकायला आलेलं नाही आहे। काय मागण्या आहेत, ज्या प्रमुख मागण्या आहेत? या मागण्या आहेत की गेल्या 5 वर्षापासून आम्ही एक शासनाकडे भूखंड मागतोय। त्या भूखंडामार्फत आम्ही जे फाईट केलेली आहे त्याचे सगळे संबंधित विभागाचे पेपर आणि अभिप्राय आहेत माझ्याकडे। ते सगळे अभिप्राय आमच्याकडनं लागलेले असून आता ते पेपर फायनल कोकण CVT बेलापूर कोकण आयुक्तांनी फायनल करून सगळ्या संबंधित विभागाचे अभिप्राय घेऊन ते महसूल खात्यामध्ये पाठवलेले आहेत। महसूल खात्यामध्ये ते पेपर आता बावनकुळे साहेबांकडे त्यांच्याकडे आहेत, पण त्यांनी नकार दिला या जागेसाठी। मी म्हणतो 16.5 एकरचा प्लॉट आहे, 16.5 एकरमध्ये आमची अर्ध्या एकरची मागणी आहे, का नाही आम्हाला देत? 1.5 1.5 एकरचं आरक्षण आहे गार्डनचं। बृहन्मुंबई महानगरपालिकेला जरूरत नसताना 16.5 एकर कलेक्टर लँड होती ती आणि कलेक्टरने जरूरत नसताना उर्वरित जागा महानगरपालिकेला दिली। एका साईडला आमचंही आरक्षण आहे। 2009 पासून मी ही फाईट करतो आहे। सगळ्या संबंधित विभागाचे अभिप्राय माझ्याकडे आहे। मला त्यांनी एकतर यांचं कारण द्यावं। बरं, त्याच्या व्यतिरिक्त मी 4 जागा अजून मागितलेल्या आहेत। जागेची एक मागणी आहे, हां। त्याच्यानंतर कुठल्या बाकीच्या मागण्या आहेत त्या सांगा? याच्यात बाकीच्या मागण्या अशा आहेत की जे आता चालते फिरते टेम्पो दिव्यांग लोकांना मिळणार आहेत, ते चालते फिरते टेम्पो दिव्यांग लोकांकडनं ॲग्रीमेंट घेऊन हे लोक बोलतात आहे की गाव साईडला दुकान तुम्ही लावायचं। अरे असं कसं चालणार? आम्ही इकडचे नागरिक आहे, इकडचे रहिवासी आहे, आम्हाला त्यांनी लेखी द्यावं। आणि म्हणून ते चालते फिरते मोबाईल शॉप जे भेटणार आहेत सगळ्या दिव्यांगांना, जे जिकडचे रहिवासी आहेत त्यांना तिकडचीच परवानगी देण्यात यावी, ही आमची एक दुसरी मागणी आहे। तहसीलदार कार्यालयामध्ये आमचे काही दिव्यांग बांधव जातात डोमेशियल दाखला काढायला विविध कामासाठी, तर त्यांना सगळ्या लोकांच्या धडधाकड लोकांच्या पाठीमागे रांगा लावा लागतात, लाईनी लावा लागतात। त्यांच्यासाठी एक 1 विंडो स्पेशल करा, जेणेकरून त्यांची हालत खराब झाली नाही पाहिजे, 10 चक्रा झाल्या नाही पाहिजे, त्यांचं काम लगेच झालं पाहिजे, ही एक मागणी आहे। राज्यातील दिव्यांगांचं सर्वेक्षणाचं काम चालू आहे। मी ज्या विभागात मोठ्या प्रमाणात काम करतो तिकडचे सगळे दिव्यांग मोठ्या प्रमाणात माझ्याकडे सभासद आहे। तर उपनगर जिल्ह्याचं काम मी करतो। उपनगर जिल्ह्यामध्ये मला दिव्यांगाचं सर्वेक्षणाचे काम या संस्थेला मिळावे, ही एक माझी मागणी आहे। सर, आम्ही लोक आमच्या जागेसाठी आम्हाला घरं नाही आहेत, काहीच नाही, उद्योगासाठी काहीच नाही, आम्हाला राहण्यासाठी घरं नाही। तर त्याच्यासाठी आम्ही लोकांनी 2009मध्ये शासनाकडे आम्ही लोकांनी एक जागेची मागणी केलेली होती। ती मागणी आम्हाला बोलले होते 2023मध्ये की आम्ही देणार करून। 14 तारखेला 2024मध्ये आम्ही लोकांनी 14 ऑगस्टला आम्हाला कलेक्टर साहेबांनी लेटर दिलं आणि 18 तारखेला त्यांनी ती जागा दुसऱ्यांना देऊन टाकली। तर हे आमच्याकडे एकदम म्हणजे पूर्ण आम्हाला अन्याय केलेला आहे आमच्यावरती। तर आम्हाला ह्याच्यासाठी न्याय भेटावा हीच आम्ही अपेक्षा करतो। बस आम्हाला ह्याच्यासाठी हे करतो आम्ही लोक उपोषण। आणि खास करून आम्हाला मुख्यमंत्री साहेबांशी आम्हाला भेट करायची ह्याची आमची नम्र विनंती आहे। त्यांनी आम्हाला इथे येऊन भेट द्यावी। या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचे घेतं हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।